विधायक विकास ठाकरे ने विधानसभा में थैलेसीमिया रोगियों की समस्याओं की ओर ध्यान आकर्षित किया। ठाकरे ने रोगियों को दी जा रही दवाइयों की गुणवत्ता पर सवाल उठाया और सरकार से जांच की मांग की। ठाकरे की मांग को जन स्वास्थ्य राज्य मंत्री मेघना बोर्डीकर ने इसे गंभीरता से लेते हुए आयरन चिलेशन गोलियों की गहन जांच करने सहित दोषियों पर कार्रवाई की बात कही। विदर्भात विशेषतः नागपूरमध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण सर्वाधिक आहे। थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे आणि तो नियंत्रित करता येऊ शकतो जर मुलगा व मुलगी लग्नापूर्वी HPLC टेस्ट करून घेतली आणि दोघेही थॅलेसेमियाचे टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांचा विवाह टाळला गेला। सरकारने HPCL चाचणीसह लग्नापूर्वी तपासणी बंधनकारक करावी आणि दोघेही थॅलेसेमिया टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास विवाहास मनावी करावी जेणेकरून हा आजार संपुष्टात येईल अशी मागणी आरोग्य तज्ञांकडून होत आहे। आणि आपण पाहतो की मग नवीन अपत्य येते त्याला बालपणापासूनचा आजार होतो, तर यावर सरकार काही निर्णय घेईल का हा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे। महाराष्ट्रातील आणि नागपूरमधील बहुतेक शासकीय रुग्णालयामध्ये बजाज कंपनी निकृष्ट दर्जाची औषधे आढळून आली आहे। ती औषधे लहान मुले खात नाही व या कंपनीच्या अनेक तक्रारी आल्या आहेत असं तज्ञांकडून आरोग्य माहिती मिळाली आहे। तर नामांकित कंपन्याचा शासन पुरवठा करणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे। नागपुरातील डागा हॉस्पिटलमधील CVS सेंटर मंजूर झालेले असून सर्व आवश्यक उपकरणे देखील आलेली आहेत, तरीही शासन हे सेंटर सुरू करत नाही। हे सेंटर सुरू झाल्यास गर्भधारणेदरम्यान थॅलेसेमिया व इतर अनुवंशिक आजाराचे निदान करता येणे शक्य होईल। शासन लवकरात लवकर हे केंद्र सुरू करेल काय? महाराष्ट्रात 30 लाखापेक्षा जास्त खर्च येणाऱ्या महागड्या बोन मेरो ट्रान्सप्लांटसाठी प्रत्यारोपणाचा खर्च पडवत नसलेल्या पात्र आणि गरजू थॅलेसेमिया रुग्णांसाठी शासन इतर राज्यांप्रमाणे जसे की छत्तीसगडमध्ये 15 लाखाचा निधी उपलब्ध आहे तो उपलब्ध करून देणार काय हे माझे स्पेसिफिक प्रश्न आहे। आपल्या राज्यामध्ये 12,800च्या आसपास थॅलेसेमिया पेशंट सद्यस्थितीमध्ये आहेत आणि अनेक वेळा आपण जसं सांगितलं की मायनर आणि मेजर जर पती पत्नींचा जो होणारं बाळ असतं तर ते थॅलेसेमिया मेजर होऊ शकतं, म्हणून सक्ती ह्या टेस्टची करता येईल का तर ह्याच्याबाबत आपण निर्णय घेऊया। आणि जर फॅमिली म्हणजे परिवारामध्ये जर थॅलेसेमिया मायनर मेजर व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी आपण कंपल्सरी टेस्टिंग करण्यासाठी नियम आणूया। आणि दुसरा आपण विषय सांगितला की ज्या मेजर लोकांसाठी ज्या आपण आयर्न किलेशनच्या टॅबलेट्स दिल्या जातात त्या निकृष्ट दर्जाच्या दिल्या जात आहे, त्याच्याबद्दल सुद्धा चौकशी करू आणि त्याचा दर्जा सुधारण्यासाठीची कारवाई करू।